नमस्कार, मी देविका प्रसाद जोशी स्टुडंट पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत धुळ्याचे सिनियर वकील ॲडव्होकेट निलेशजी मेहता सर. नमस्कार सर. नमस्कार. स्टुडंट पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाने. आजच्या काळात लोकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता कितपत आहे असं तुम्हाला वाटतं? आजकालचे लोक जे आहेत त्यांच्यामध्ये कायद्याची जागरूकता खूप आहे. त्यांना कायद्याविषयी सगळ्या माहिती आहेत, परंतु आत्ताच्या लोकांमध्ये त्या कायद्यांची पळवाट कशी काढली जाते आणि त्याच्यामधून ते कसे वाचतात यांच्याकडे त्यांचा कौल जास्त आहे. अच्छा. आणि फिअर ऑफ लॉ जास्त महत्वाचं आहे की रिस्पेक्ट ऑफ लॉ जास्त? रिस्पेक्ट ऑफ लॉ फार जास्त महत्त्वाची आहे. फिअरपेक्षा आपल्याला स्वतःलाच कायदा तोडू नये, कायद्याचं उल्लंघन करू नये असं जर वाटलं तर ते रिस्पेक्ट ऑफ लॉ जे आहे त्याला जास्त प्राधान्य दिल्याने गुन्हे कमी होतील. अच्छा. आणि खेड्यातून आलेली अशिक्षित बाई अत्याचाराविरुद्ध उभी राहते तेव्हा तिची सगळ्यात मोठी अडचण काय असते? पैसा, इज्जतीची भीती की कोर्टाची भाषा? कोर्टाची भाषा आणि कोर्टाचे ज्ञान. त्याला कायद्याचं ज्ञान तिला नसल्या कारणाने तिच्या मनामध्ये भीती खूप जास्त असते. अच्छा. आणि मुलींना रात्री घराच्या बाहेर निघू नकोस असं शिकवण्याच्या ऐवजी मुलांना काय शिकवण दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कायद्याचं पालन करावे. मुली आणि मुलं दोघंही एक प्रमाणाने जर ट्रीट केलं आणि त्या दोघांनाही आपल्या चाकोटीमध्ये किंवा कायद्याच्या अँगलमध्ये राहावं असं जर सांगितलं तर हे जे वाक्य आपण आता वापरलं की मुलींनी रात्री बाहेर निघू नये, हा विषय येणारच नाही. अच्छा. आणि तारीख पे तारीख हीच न्यायालयाची ओळख झाली आहे का? हे एका सामान्य माणसाला तुम्ही कसं समजावून सांगाल? नाही, तारीख पे तारीख अशी कोर्टाची भाषा नसून बऱ्याच वेळेला जे पक्षकार असतात, जे क्लायंट असतात, त्यांना एक नाही तर दुसऱ्या कारणामुळे ती केस चालवायची नसते आणि त्यामुळे तारखा पडतात. ज्याची बाजू कमजोर असते तो नेहमी हे प्रयास करत असतो की त्याला तर पुढची तारीख मिळावी, त्याला पुढची तारीख मिळावी. म्हणजे काही फार दिवसांचा अवधी गेल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं रूप जे असतं, त्यांचं गांभीर्य जे असतं ते कमी होतं आणि त्यामुळे हे एफर्ट्स बरेचसे क्लायंट्सकडनं किंवा लिटिगंट्सकडनंच असतात. तर बघितलंत मित्रांनो, सरांनी आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये कायद्याविषयी, महिलांच्या सुरक्षतेविषयी खूप छान माहिती दिली आहे. तर मला नक्कीच आशा आहे की आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. धन्यवाद सर. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. चला तर मग आपण भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह आणि एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.